न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। श्रीगोंद्यात शेळी विकण्यासाठी गेलेल्या पवार कुटुंबावर प्राणघातक हल्ला। शनिवारी श्रीगोंद्यातील काष्टी बाजार येथे पवार कुटुंबीय शेळी विकण्यासाठी गेले असता तेजस भोसले आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी सुजाता पवार, मोहिनी तेजस भोसले आणि वडिलांवर अचानक येऊन प्राणघातक हल्ला केला। 1 लाख रुपये आणि 1 तोळे सोने दमदाटीने घेऊन जबर मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये वडील आणि मुलगी यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना होऊन 3 ते 4 दिवस उलटून देखील आरोपींना श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून पकडले गेले नाहीत। तसेच अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आरोपी मोकाट असल्याचा आरोप सुजाता पवार यांनी केला आहे। 15 मी सुजाता रायसिंग पवार, मी राहणार बाबुर्डी गेट श्रीगोंदा। आता मी शेरडा विकायसाठी गेली होती काष्टी बाजारात। त्यांनी आले अडवून आम्हाला ही कोणती 10 जण होते, 10-15 जण होते, 4 बाय आणि 10 गडी होते। 1 लाख रुपये आणि 1 तोळ्याचं जे माझ्या गळ्यातलं होतं त्या बाई हिसकून घेतलं। तलवारीने वार केले, जम्याने वार केले। कुणाच्या हातात पिस्तूल होते, त्यांच्या जावांच्या हातात पिस्तूल होते आणि तेवढे हिसकून कोणी आमची दखल घेतली नाही। पोलिस बी नाही लवकर आले, अजून केस पण नाही घेतली पोलिसांनी आणि मारहाण केली। आमच्या शिरेसमध्ये 80मध्ये आहेत आमचे मालक, आता वेळेत घाटात तिथं मुलगी 80मध्ये येतं। अजूनपर्यंत आमची कोणी दखल घेत नाही, आम्हाला न्याय हवा आहे। आणि मेन आरोपी ते तेजस परशुराम भोसले, परशुराम सुरबदार भोसले, जयाबाई मेन आरोपी जयाबाई परशुराम भोसले, अरविंद अरुण पवार आणि सागर अरुण पवार आणि काय बाजीगर अरुण पवार आणि काय जवाहर अरुण पवार, हे 4 मुले त्यांचे आणि आकाश उर्फ रमेश गंडीशा काळे आणि ऋषिकेश चांदशुक भोसले आणि त्या बायांचे गायाबाई अरुण पवार, जयाबाई भोसले, परशुराम भोसले आणि टिंकल आकाश काळे आणि त्या थोरले मुलगी आणि ती गुड्डी आणि पवार। त्यांनी 14 जणांनी येऊन हिकून तिकून मारून आमच्या मालकाला बेशुद्ध केलं, रोडवर पडले, तरी कोणी आमची दखल घेतली नाही, अजूनपर्यंत दखल घेतली नाही। आता आम्हाला न्याय मागते मी, आमच्या मालकाला शुद्धी होऊ नये, मुलगी शुद्धी होऊ नये आणि पैसे हिसकून घेतले, घरी कोणी नाही आले तरी अजून मारायलाच सांगत आहेत आम्हाला, खलास करायला। श्रीगोंद्यात आले की खलास करणार हे सांगत आहेत। पोलीस प्रशासन अजून तिथं कचेरीत जाऊन मारलं आणि दवाखान्यात सुद्धा मारले, तरी आमच्या अजून दखल घ्यायला आले नाही तर पोलीस प्रशासन। आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला काय आता पुढे जावं, आम्हाला ते न्याय हवा आहे आम्हाला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।